तुम्ही सुद्धा असा विचार करताय का की मी एखादी शुगर मम्मी म्हणजे एखादी आंटी किंवा माझ्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या स्त्रीसोबत संबंध ठेवेल आणि भरपूर संभोग सुखाचा आनंद घेईल आणि आयुष्य अत्यंत आनंदामध्ये घालवेल, असा जर विचार करत असाल किंवा तुम्ही तशा अफेअरमध्ये असाल एखाद्या शुगर मम्मीच्या, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. एकदम सत्य घटना आहे. नमस्कार, मी राम हराळ, नॅचरोथेरपिस्ट व सेक्सॉलॉजिस्ट आहे. तुमच्या कसल्याही प्रकारच्या वैवाहिक व लैंगिक समस्या असतील तर तुम्ही मला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता व आवश्यक ते मार्गदर्शन घेऊ शकता. तर बंधूंनो, विषय आहे एका मेट्रो सिटीमधला. थोडा मी शहरांचे नाव वगैरे चेंज करतो कारण की प्रायव्हसी महत्त्वाची आहे. त्यांनी माझ्याशी प्रत्यक्ष 1-to-1 सेशन घेऊन त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर या विषयात जर जाणार असाल तर ही पूर्ण गोष्ट ऐकून त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. ही एक 32 वर्षाची विवाहित स्त्री होती, म्हणजे ती त्याच्या वयापेक्षा मोठी होती. तर विषय असा आहे, मी एका रील्समध्ये सांगितलं होतं की तुमच्या वयापेक्षा मोठ्या स्त्रीसोबत जर तुम्ही संभोग किंवा रिलेशन जर ठेवले कोणत्याही प्रकारचे, तर काय होऊ शकते. तर एका तरुण मुलामध्ये प्रचंड जोश असतो, शक्ती असतो, एन्जॉयमेंट असते, त्याच्याकडं यशासाठी प्रचंड मोठं भविष्य असते. आणि असा जो तरुण जर त्याच्यापेक्षा वयापेक्षा मोठ्या स्त्रीच्या संपर्कात आला आणि विशेषतः फिजिकल जर झाला तर काय होते, तर त्या स्त्रीतली जी एनर्जी जी असते, उदाहरणार्थ तिच्यामध्ये काय असते, तिच्यामध्ये स्ट्रेस असतो, ती निराश झालेली जरी असते, तिच्यामध्ये कसल्याही प्रकारची शक्ती नसते, ती पूर्णपणे डिपेंडिंग असते तिच्या नवऱ्यावरती, म्हणजे तिला कसल्याही प्रकारचं भविष्य नसते, ती निराश, हताश, उदास अशी असे, म्हणजे ती प्रचंड दुःखामध्ये बुडलेली असते. परंतु तिच्या जर आयुष्यामध्ये असा सुखी जर मुलगा जर आला, एक 25-30 वर्षाचा अविवाहित मुलगा, म्हणजे काय एकदम आपल्या भाषेमध्ये काय मराठीत ज्याला गोरं म्हणतात गाईचं, की त्याला कसल्याही प्रकारचं प्रेशर नाही, त्याच्या मानावरती जून आहे, असा तरुण फ्रेश तिच्या आयुष्यामध्ये येतून अक्षरशः तो प्रचंड ऊर्जेने भरलेला असतो, असा जर तिच्या संपर्कात जर आला तर याचं जे सगळं आनंद आहे तो हिचा होतो आणि हिचं जे दुःख जे आहे ते याचं होते. आता हे कसं, या गोष्टीवरून मी तुम्हाला समजून सांगतो. सत्य घटना आहे. तर मग याचा मस्तपैकी व्यवसाय होता, ऑनलाईनचा व्यवसाय होता. याचे भरपूर त्या काळात जेव्हा तो 25चा होता, एक 5-7 वर्ष अगोदरची गोष्ट आहे, त्यानं सांगितली होती. त्याच्यानंतर आता माझ्याशी बोलणं झालं. तर मस्तपैकी ऑनलाईनचा व्यवसाय होता आणि व्यवस्थित तो पैसे कमवत होता आणि बिझनेसचा जो चढता आलेख होता की तेव्हाचा बिझनेस वाढतच आणि वाढतच जाणार होता. एकदम बेस्ट होतं, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये जोश होता, नवीन आयडिया वगैरे सगळं काही बेस्ट होतं. आणि त्याच्यानंतर मग इंस्टाग्रामवर त्यांची ओळख झाली एका शहरातली असल्यामुळं. आणि मग ती होती एकटीच, तिचा नवरा वगैरे ड्युटीला बाहेर जायचा, पूर्ण देशभरात फिरत राहायचा, त्याच्यामुळे ती एकटी होती. तिला कोणाची तरी साथ संगत हवी होती. आणि तितक्यात हा पैशावाला, हा व्यवस्थित पैसे कमवत होता, हा काय तिच्याकडे पैशासाठी आला नव्हता, परंतु हिला एक आधार भेटला आणि याला पाहिजेच होती आधारवाली. याला म्हणजे 25 वर्षाचा असूनही याच्याकडे गर्लफ्रेंड नव्हती, याला आयतीच भेटली. त्या दोघांची रिलेशन वगैरे झाली, त्याच्यानंतर भरपूर गप्पा गोष्टी झाल्या. मग यानं तिच्या नवऱ्यासोबत मैत्री केली, दोघांची म्हणजे तोंड ओळख वगैरे झाली. आणि हा सगळं काही सोडून, म्हणजे स्वतःचा जो किरायाचा फ्लॅट होता तो सोडून तिच्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला आणि मग त्या दोघांचं मस्त कार्यक्रम वगैरे चालायचा. आणि त्यानंतर मग तिच्यावरती मग त्यानं काय सांगितलं, काय झालं, सगळं काय व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर तिचा नवरा हा काही कारणास्तव परदेशामध्ये गेला, हिला पण परदेशामध्ये घेऊन गेला. आणि मग परदेशात गेला, याचा तिच्या नवऱ्याचा व्यवसाय होता, व्यवसाय वगैरे वाढत होता. काही कारणास्तव त्याची थोडी तिकडं कमाई कमी झाली त्या बाईच्या नवऱ्याची. आणि मग त्याला दोघांचा खर्च परवडे ना, मग त्यानं काय केलं, हिला भारतामध्ये परत पाठवून दिलं त्याच फ्लॅटवरती, जो फ्लॅट तिने विकत घेतलेला होता, म्हणजे त्या दोघा नवरा बायकोनी. मग दोघंजण परत भेटले, हे अनमॅरिड मुलगा आणि ती बाई, त्या दोघांचं परत सुरू झालं. तो तिकडे आहे आणि ही एकटीच आहे. म्हणजे याला कुठं फिरायला जायचं, कुठं गोव्याला जायचं, कोकणात जायचं, कुठं दिल्लीला जायचं, कुठं एखाद्या पबमध्ये जायचं, नाचायचं, डान्स करायचं, काही जरी करायचं तर म्हणजे तिला हा नवऱ्यासारखा मिळाला. जसा ती नवऱ्याला टॉर्चर करायची, की जशी नवऱ्याचा वारंवार फोन चेक करणे, नवऱ्याला सतत संपर्कात ठेवणे, की तू कुठं आहेस, कधी येतो, आला का नाही, हे घेऊन ये, ते घेऊन ये, असं ती याच्यासोबत करायला लागली. आणि स्त्रीचं काय आहे, ती नॅचरली दुःखी आहे, जी तिच्या नवऱ्याकडून सुखी झाली नाही, म्हणजे ती शरीर सुखापासून वंचित आहे, नवऱ्याची तिला साथ नाही, संगत नाही, त्यामुळे ती आणखी दुःखी आहे. म्हणजे हिच्यामध्ये काहीतरी खालीपण आहे.
म्हणजे ती मायनस आहे आणि याच्याकडे काहीतरी प्लस आहे, याच्यामध्ये एन्जॉयमेंट आहे, याला फ्युचर भविष्य, याच्यामध्ये जोश आहे वगैरे वगैरे, म्हणजे प्रचंड ऊर्जा आहे. एक 25-27 वर्षाचा तरुण म्हणजे किती तेज तर्रार असतो, एकदम साक्षात सूर्याचं तेज त्याच्यामध्ये असते असा तो. आणि तो तिच्या संपर्कात आल्यामुळे दररोज त्यांचा जर संभोग तर होतोच, कारण की त्या तरुणाला तेच पाहिजे आणि तिलासुद्धा तेच हवं आहे. आणि महत्त्वाचा विषय काय आहे माहीत आहे का, कारण की आयता नवरा हिचा कमवून आणतो, हिला काय फक्त घरामध्ये एसीची हवा खायची आणि झोपायची त्याच्यासोबत, एवढंच काम असते, बाकी त्या बायांना काय काम असते. परंतु या मुलाला म्हणजे हिला काही फ्युचर नाही आहे, हिला फक्त संभोग, खाणं पिणं झोपणं एन्जॉयमेंट करणं एवढंच हिचं टार्गेट आहे. परंतु ते करायला तिला माणूस नाही, पार्टनर नव्हता, हा पार्टनर तिला मिळाला. परंतु या मुलासाठी संभोगाचं महत्त्व आहे का, हो 100% महत्त्व आहे. परंतु किती, जसे की एखादी सुंदर भाजी केली तर त्या भाजीमध्ये मिठाचं किती महत्त्व असते, बस तितकंच तरुणाच्या आयुष्यामध्ये संभोगाचं महत्त्व असते. मिठाची भाजी पूर्ण होत नाही. उदाहरणार्थ आलूच्या भाजीमध्ये मीठ टाकत असतात, परंतु मिठाच्या भाजीमध्ये आलू टाकत नाहीत. तर तसं मिठाचं एक चिमूटभर मीठ जेवढं पाहिजेत तेवढ्या संभोगासाठी त्यानं पूर्ण आयुष्य हिला देऊन टाकलं, पूर्ण वेळ. ही कुठे हा कुठं काही मीटिंगला वगैरे गेला की हां कुठे आहेस, कधी आहेस, एखाद्या मुलीच्या संपर्कात आहेस का, तू मला धोका देतोय, तू मला सोडूनच जाशील, असं ती सतत त्याला टॉर्चर करत असते. तर माझ्या कमेंटमध्ये येऊन तरुण सांगतात की सर मैं टॉर्चर होना चाहता हूँ, मैं बर्बाद होना चाहता हूँ, मैं डिप्रेस होना चाहता हूँ, मैं अपनी ज़िंदगी उसको देना चाहता हूँ, असे म्हणतात. कारण की ज्यानं कधी संभोगाचं चवच चाखली नाही त्याला असं वाटतं की संभोग म्हणजे प्रचंड सुख आहे. परंतु जेव्हा तुम्ही एकदा दोनदा तीनदा कधीतरी या संभोगाचं सुख घेसाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचं जसं डिस्चार्ज झालं त्या दुसऱ्या क्षणाला तुम्हाला कळेल की नाही यार याच्यामध्ये काय असं विशेष एवढं सुख नाही, आपण जेवढं मानत होतो तेवढं आहे. परंतु आपल्या पत्नीसोबत, एकाच पार्टनरसोबत, ते पण विश्वासू, आपल्या मित्रतेचं नातं असलेल्या आपल्या बायकोसोबत, असं माझं मत आहे. असं आयऱ्या गैऱ्या रस्त्यावर पडलेल्या दुःखी बिमार बायांच्या संपर्कात जाऊन तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करू नका, हा माझा सांगण्याचा उद्देश आहे. मग यानं सांगितलं याच्या आयुष्यामध्ये काय परिणाम झाला, तर हा म्हणे सर माझा जो बिझनेस वाढणारा होतो तो डाऊनफॉल सुरू झाला हिच्या संपर्कात आल्यानंतर. त्याचेसुद्धा मी तुम्हाला कारणं सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यानंतर मग मी सतत ही मला टॉर्चर करायला लागले की ये भेटायला. आता एक फ्रेश 32, 33, 35 वर्षाची बाई आणि हा 25-28 वर्षाचा तरुण, याच्यामध्ये शक्तीमध्ये काहीतरी डिफरंट आहे. आता माणूस संभोग करून करून किती करेल, महिन्यातून, आठवड्यातून, दिवसातून. आता हिला दुसरं काही कामच नाही. स्त्रियांना काही विशेष प्रयत्न करायचे नसतात, तिला फक्त खाली पडायचं असते आणि वरून हा संभोग करत असतो. तर याला म्हणजे ऑफिसमध्येही परफॉर्मन्स करायचा, लोकांसमोरही फ्रेश राहायचं आहे आणि संध्याकाळी येऊन हिच्यासोबतही परफॉर्मन्स करायचा आहे संभोगाचा. आणि प्रत्येक क्लायंटलासुद्धा त्याच जोशनं बोलायचं आहे. परंतु जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त संभोग करता तेव्हा तुमची एनर्जी डाऊन होत असते. आणि त्यातल्या त्यात तुमच्या वयापेक्षा मोठी जर स्त्री असेल तर ती पूर्ण तुमची एनर्जी शोषून घेते. हे एक एनर्जीचं विज्ञान आहे. आणि विशेषतः ही एक दुःखी स्त्री आहे, ही एक बिमार आहे, मानसिक बिमार आहे स्त्री. ज्या अर्थी ती याला टॉर्चर करत आहे त्या अर्थी ही बिमार स्त्री आहे आणि ती सगळी याचा एन्जॉयमेंटचा आनंद शोषून घेत असते. आता यानं सांगितलं की सर मी डिप्रेशनमध्ये गेलो आहे, कारण की आता काय आहे, याचं जीवन अनिश्चित आहे. कारण की याला एखादी गर्लफ्रेंड नाही आहे, मित्रामध्ये सुद्धा बसू देत नाही, मित्रासोबत कुठे पार्टीला जायचं, मित्रासोबत कुठे फिरायला जायचं, ते म्हणते हां मी तुझ्या बायकोसारखी आहे, तू मला सोडून जातो त्याच्यासोबत, माझ्यासोबत चाल फिरायला. आता ज्या बिझनेस रिलेशन तयार करायचे, आयुष्याचा खरा आनंद हा आपल्या मित्रांचा सोबत असतो, एखाद्या अफेअर करणाऱ्या बाईसोबत नसतो. आणि तिथल्यात वयापेक्षा मोठी असलेली, तिची समज जास्त, तिला याच्या माइंडसोबत खेळता येते, हिने सगळे हातखंडे आपणवलेत, तिने तिच्या नवऱ्याला कब्जात केलेलं आहे. लग्नाच्या अगोदर एक बॉयफ्रेंड आहे त्यालासुद्धा कब्जात केलेला आहे. नवऱ्याच्या घरचे त्याच्यापासून दूर केलेले आहेत. अशी ती माइंडेड बाई एखाद्या फ्रेश मुलाच्या, जो एकदम निरागस हरणासारखा तिच्या समोर उभा आहे, त्या बाईने त्याची शिकार केलेली आहे. हे अक्षरशः सत्य आहे. हा पूर्णपणे आयुष्यातून उठलेला आहे, याचा बिझनेस डाऊनफॉलला लागलेला आहे. आता याला सुचत नाही लग्न करायचं, तर ती त्याला इमोशनल मारते की तू मला सोडून लग्न कसं काय करतो. आणि यानं तिला विचारलं की तुझ्या नवऱ्यानं जर तुला परदेशात बोलवलं तर, हो म्हणे मी जाणार. आणि एकदा जाऊनसुद्धा आली. म्हणजे याच्या सिक्युरिटीची काही तिच्याकडे हमी नाही, परंतु हिला याच्याकडून लाईफ टाईम सिक्युरिटी पाहिजेत आहे. अशा ह्या बाया करतात. नंतर हा म्हणते माझं वजनही कमी झालेलं आहे, आता
मी जर मला असा कॉन्फिडन्स नाही आहे की मी जर माझ्या बायकोसोबत लग्न जर केलं तर त्या बायकोला संतुष्ट करेल की नाही, कारण की हिनं माझी सगळी शक्ती ओढून घेतलेली, मी हिच्यासोबत मानसिकरित्या अटॅचमेंट झालेलो आहे आणि ही पूर्णपणे स्वार्थी आहे हे मला माहिती आहे. तरुण पण माझं मन हे मानत नाही. आता जे तरुण मुलं म्हणत असतील की सर आम्ही नुसतं तिला वापरून घेऊ नंतर सोडून देऊ, परंतु इतकं सोपं नसते. हे काही मशीन नाही आहे की तुम्ही असं एखादं फावडं त्या मातीमध्ये टाकलं आणि काढून घेतलं, त्या फावड्याला पण माती लागून येते. तसं तर हे आपलं मन आहे. एक कुत्र्याला सोबत तुम्ही जीव लावला तर कुत्र्यामध्ये मन तुमचं गुंतते, तर तिथं एक साक्षात व्यक्ती आहे, तिच्यासोबत इमोशन आहे, तिच्यासोबत तुम्ही फिजिकल झालेले आहेत, तिने तुम्हाला पैसे दिले, तुमचे घेतलेले आहेत, रात्रंदिवस तुम्ही फोनवर कानामध्ये गप्पा मारले आहेत, तर तुम्ही तिच्यापासून डिअटॅच होऊ शकत नाही. आणि त्यातल्या त्यात ती जर तुमच्या मनासोबत खेळणारी जर असेल आणि त्यातल्या ती जर अशी दुःखी शोकी जर असेल आणि तिला जर नेहमी एका खांद्याची गरज असेल तर तिनं तुम्हाला पूर्ण त्या जाळ्यामध्ये ओढलेलं असते. म्हणून आता सल्ला काय आहे, एक तर तुमचं लग्नाचं वय झालं असेल तर लग्न करा, चांगले पैसे कमवा, प्रगती करा, या अशा पचड्यामध्ये पडू नका. ह्या शुगर मॉमी म्हणजे तुम्हाला डायबिटीज करून सगळं आयुष्यातून उठवतील असं माझा सांगण्याचा उद्देश आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की एकमेकांची एनर्जी ट्रान्सफर होत असते. आज रोजी तिचं काय झालेलं आहे, त्यानं सांगितलं की ती पूर्णपणे खुश आहे, फ्रेश आहे, तिची तब्येत चांगली आहे. कारण की तुम्हाला सांगू का, ही विज्ञान आहे. तुम्ही ज्या व्यक्तीसोबत फिजिकल होता त्या तुमचं वय कमी जर ही जर 35 वर्षाची असेल आणि हा जर 25 वर्षाचा जर असेल तर हिचं वय 30 दिसत आहे आणि याचं 35 दिसत आहे वय. हा जास्त वयाचा दिसत आहे, सुकून गेला, पूर्ण अंगावरती लुकडा झालेला आहे, त्याच्या चेहऱ्यावरती तेज राहिलं नाही, त्याचे केस पांढरे झाले, त्याच्यामध्ये जो पहिला उत्साह होता सकाळी लवकर उठून कामावरती जायचा आणि बिझनेस वाढवायचा, तो आता सरमानी माझा काहीही राहिला नाही. आणि तिला नवीन नवीन स्वप्न पडत आहेत. ती म्हणते आपण इकडे फिरायला जाऊ, तिकडे फिरायला जाऊ. तिच्यामध्ये पूर्णपणे जोश आहे, कारण की तिनं तिच्या वयापेक्षा 7 वर्षापेक्षा लहान मुलासोबत संभोग केलेला आहे आणि त्या दोघांची एनर्जी अक्षरशः ट्रान्सफर झालेली आहे. हे तुम्ही वैज्ञानिकरित्या लोकांच्या बोलण्यातून याच्यातून सिद्ध करू शकाल की नाही, परंतु हे उदाहरण आहेत. अनेक लोकांनी कमेंटमध्ये मला येऊन सांगितलं, DM सांगितलं, माझं कन्सल्टिंग घेतलं की सर यातून बाहेर कसं यायचं आहे, आणि आज रोजी ते भोगत आहेत, यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण की ती जी अफेअर करणारी स्त्री आहे ती प्रचंड स्वार्थी असते आणि ती पूर्णपणे तुमचा फायदा घेते, तुम्हाला आयुष्यातून बर्बाद करून उठवते. हे एक अटळ सत्य आहे आणि घटित घटना आहेत. तुम्हाला जर ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला मनापासून खूप खूप आभारी आहे. सुरक्षित राहा, निरोगी राहा, आनंदी राहा, हीच मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद.